जय हिंद सर. जय हिंद सर. डॉक्टर साहेब बोला. मी डॉक्टर राजपूत, लेखणीचे वादळ न्यूज चॅनल कंधार. सर 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 आपले व कंधार पोलिसांचे अभिनंदन एवढ्यासाठी की कंधार परिसरातील धार्मिक सण उत्सव. हॅलो हा सर बोला ना सर, येतोय आवाज ऐकायला. सर, कंधार परिसरातील धार्मिक सण उत्सव हे सर्व कार्यक्रम आपण डीजे मुक्त करण्यात आपणास कंधार पोलिसांना यश आले. सर काय सांगाल याबाबत? धन्यवाद सर. मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आपले आणि समाज माध्यमांचेही आभार मानतो. कारण माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार सर जी यांची जी संकल्पना होती की जे काही सण उत्सव जे आहेत ते डीजे मुक्त वातावरणात साजरे झाले पाहिजे, डीजे डॉल्बी मुक्त वातावरणात साजरे झाले पाहिजे. हो. आणि हा जो संकल्प आहे तो साधारणतः गणेशोत्सव पासून आपण तो पूर्णपणे अंमलात आणलेला आहे. अच्छा. गणेशोत्सव, त्यानंतरचे नवरात्रोत्सव, यानंतरच्या ज्या काही जयंती उत्सव आहेत, अगदी अलीकडील काळात शिवजयंती उत्सव असेल, सेवालाल महाराजांचा जयंती उत्सव असेल आणि गावखेड्यांमधल्या ज्या काही जयंती समारोह आहेत, तर त्या अनुषंगाने आपण आणि पत्रकार बांधवांनीही खूप मोलाचं सहकार्य दिलेलं आहे. जनजागृती करण्यासाठी फार चांगली भूमिका बजावलेली आहे. आणि हे एक विधायक उपक्रम जो आहे त्याला योग्य ती प्रसिद्धी आपल्या माध्यमातून मिळालेली आहे, समाज माध्यमातून. आणि त्यास अनुसरून जयंती मंडळाचे जे काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, गणेशोत्सव मंडळ आणि जे नवरात्र मंडळ होती, दुर्गा मंडळ होती, त्यांनीही अतिशय चांगल्या पद्धतीनं पोलीस प्रशासनाच्या भूमिकेला प्रतिसाद दिलेला आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद म्हटलं तरी हरकत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये थोडेसे रेजिस्टन्स होता, परंतु याचं महत्व ज्या वेळेला त्यांच्याही लक्षात आलं की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्याचे दुष्परिणाम जे आहेत तेही थांबले पाहिजेत, त्या अनुषंगानं अगदी जयंती मंडळांनी सुद्धा स्वतःहून पुढाकार घेऊन नंतरच्या काळामध्ये डीजे मुक्तीसाठी कार्यक्रम आपल्या हाती घेतलेले आहेत. ढोल पथक किंवा हलगी पथक, जे स्थानिक कलाकार आहेत, अगदी पोहरागड भागातून हलगी पथकही आपल्या भागामध्ये आलेली आहेत. पारंपरिक कलाकारांनाही पारंपरिक वाद्य जी आहे ती आलेली आहे. आणि त्या स्थानिक कलाकारांनाही यातून रोजगाराच्या संधी पुन्हा एकदा पुनरुज्जीवन झाल्यासारखं आहे त्यांचंही. मी आपल्या सर्वांचं आणि समाजातल्या प्रत्येक घटकाचं पोलीस प्रशासनाच्या वतीनं आभार मानतो की ह्या उपक्रमाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. म्हणूनच हे यशस्वी होऊ शकला. येस. येणाऱ्या काळातही हे मोठे उत्सव समोर येत आहेत. आपले आव्हान काय राहील सर या अनुषंगाने? याच पद्धतीने ज्या यापूर्वी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या वेळेला जयंती उत्सव आणि गणेशोत्सव, नवरात्र या दरम्यान ज्या पद्धतीनं समाज बांधवांनी प्रतिसाद दिलेला आहे, तसाच यापुढेही तो चालू ठेवावा. आणि यानंतरच्या काळातही जे काही मोठे सण उत्सव आहेत ते आपण सर्व डीजे मुक्त, डॉल्बी मुक्त वातावरणात ते पार पाडूयात. आता आपल्याला माहिती आहे की 10वी 12वीच्याही परीक्षा चालू आहेत आणि आगामी काळात शालांत परीक्षा ज्या शालेय परीक्षा ज्या आहेत त्याही चालू असणार आहेत. मार्च एप्रिल मे म्हटलं की परीक्षांचा हंगाम असतो. त्या अनुषंगाने आपल्या विद्यार्थ्यांना परीक्षेस किंवा अभ्यासास पोषक वातावरण कायम राहील यासाठी सर्वांनी योग्य तो प्रतिसाद द्यावा. आणि डीजे डॉल्बी मुक्त ज्या सण उत्सव जे आहेत ते साजऱ्या करण्याचा जो परंपरा आपण नव्यानं चालू केलेली आहे ती यापुढेही चालू ठेवावी आणि समाजाला आपण काहीतरी एक योग्य असं संदेश त्या ठिकाणाहून द्यावा असे मी सर्वांना आवाहन करतो. सर, धुलीवंदन रंगपंचमीच्या निमित्तानं कंधार पोलिसांचे कंधार परिसरातील जनतेला काय आव्हान राहणार आहे? आपण सर्व महत्वाच्या बाजारपेठा, चौक आणि महत्वाचे मंदिर, मस्जिद या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे. मुस्लिम बांधवांचाही रमजान उत्सव जो आहे तोही सध्या चालू, रमजान महिना जो आहे पवित्र रमजान महिना तोही चालू आहे. या अनुषंगानं सर्वांनी सामाजिक एकोप्यानं हा सण साजरा करावा आणि कुठल्याही प्रकारचा गालबोट या ठिकाणी लागणार नाही अशा पद्धतीनं तो साजरा करावा असं आवाहन मी करतो. सर, आम्ही माध्यमामध्ये काम करत असताना हा जो विषय होता डीजे मुक्तीचा, बरेच वर्षापासून यासाठी प्रयत्नशील होतं प्रशासन, पोलीस प्रशासन. पण आपणास असं
कंधारचे पोलीस निरीक्षक म्हणून तुम्हाला जे अभूतपूर्व यश आलं याच्या मागचं गमत काय सांगता येईल? हे सर्वांना बरोबर घेऊन आपण हा उपक्रम अंमलात आणलेला आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब यांची संकल्पना होती आणि त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री गुरव साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर जगताप मॅडम यांच्या यानं आपण प्रत्येक जयंती उत्सवाच्या वेळेला किंवा सण उत्सवाच्या वेळेला आपण सर्वांच्या मीटिंग घेतल्या, आगाऊ मीटिंग घेतलेल्या आहेत. विचारविनिमय झाला. आपल्यासारख्या पत्रकार बांधवांनी ही याची बाजू आणि त्याच्या चांगल्या बाबी आहेत ज्या समाजासमोर पुढे ठेवून त्यासाठी प्रयत्न केले आणि एकंदरीत सर्वांच्या प्रयत्नातून हा जो उपक्रम आहे तो यशस्वी झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद यासाठी. आपले पुन्हा एकदा कंधारचे पोलीस निरीक्षक या नात्याने आपले अभिनंदन, आपल्या सर्व पोलीस दलाचे अभिनंदन आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे पत्रकार बांधव सुद्धा आपल्यासोबत या मोहिमेमध्ये सहभागी राहतील. धन्यवाद. धन्यवाद. लेखणीच्या वादळाला वेळ देऊन बोलल्याबद्दल आपले विशेष आभार. धन्यवाद.